ऐका ना, आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा नाश्ता. तर आज आपण बनवणार आहोत फक्त 5 मिनिटात तयार होणारा हा पनीर पराठा. बनवायला अतिशय सोपा आहे. तुम्ही जर याच्या आधी कधी हा पनीर पराठा ट्राय केला नसेल ना, एकदा हा पनीर पराठा ट्राय करून बघा. खरं सांगते, तुम्ही एकदा हा पराठा ट्राय केलात ना, तर तुम्ही वारंवार घरामध्ये बनवून खाल, एवढा टेस्टी बनून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर गॅसवर एक पॅन ठेवायचे. त्याच्यामध्ये 1 ते दीड चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल खूप जास्त ॲड करायचं नाही. 1-1.5 चमचा पुरेसा आहे. अर्धा चमचा जिरे ॲड करायचं. जिरे छान भाजून घ्यायचं. त्यानंतर एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा. तो सुद्धा तेलामध्ये ॲड करायचा आहे. 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. त्यामध्येच आपल्याला 3 हिरवी मिरची बारीक चिरून ॲड करायची. ते सुद्धा 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला अर्धी शिमला मिरची किंवा एक छोट्या साईजची शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. ती सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. थोड्या वेळसाठी परतून घ्यायचं. फक्त अर्धा मिनिटासाठी परतायची आहे. खूप जास्त वेळ शिजवायचं नाही. त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर ॲड करायचे, पाव चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. आता आपल्याला हा मसाला 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ मसाला भाजायचा नाही. फक्त 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मसाला छान भाजला इथे. आता याच्यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. तर इथे मी 250 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे. पनीर ग्रेट करून ॲड करायचं आहे किंवा हाताने क्रम्बल करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ॲड करायचं आहे. गॅस कमी करायचं. कमी गॅसवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि बघा इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे. परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवत बसायचं नाही. फक्त 2-3 मिनिटांसाठी हे सगळं शिजवायचं एकत्र करून आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी कोथिंबीर ॲड केली आहे. थोडंसं परतून घेतलं. इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातले जे पाणी आहे ते पूर्ण ड्राय होईल आणि छान असं सुटसुटीत आपली स्टफिंग बनून तयार होईल. बघा इथे मी 1 मिनिटासाठी छान असं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली स्टफिंग किती छान अशी मोकळी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घेतलाय. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जोपर्यंत पूर्णपणे स्टफिंग थंड होत नाही पनीरची, तोपर्यंत थंड करायचे. थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला पराठ्यामध्ये स्टफ करता येते. त्यासाठी आधी आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे. त्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलंय. थोडंसं पसरवून घेऊया म्हणजे लवकर थंडी होईल आणि स्टफिंग कधीही आधी बनवून घ्यायची, त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे स्टफिंग थंडी होते. थंडी झाल्यानंतर आपल्याला पराठे खूप छान बनवता येतात. तर बघा स्टफिंग इथे मी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे. जोपर्यंत स्टफिंग थंड होते तोपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथे मी जवळपास 1.5 कप इतकं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्याच्यामध्ये पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. आधी सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि एक सॉफ्ट पराठा लावून घ्यायचे. खूप हार्ड पराठा लावायचा नाही. पराठे बनवत असताना थोडंसं सॉफ्ट राहिलं पीठ की पराठे फाटत नाही. खूप छान पराठे लाटता येतात. तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि पराठ्याचं पीठ आधी मळून घेतलाय. आता याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. परत ही कणिक आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायची आहे. तर बघा इथे मी थोडंसं तेल ॲड केलं. त्यानंतर हाताने छान परत सॉफ्ट करून घेतलेलं आहे पीठ आणि इथे आपलं पीठसुद्धा लावून तयार झालेलं आहे. आता लगेच मी तुम्हाला पराठेसुद्धा बनवून दाखवते. एवढे सुंदर पराठे बनवून तयार होतात ना, बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून मस्त अशी पनीरची स्टफिंग भरलेली खूप छान पराठे तयार होतात. तर सगळ्यात आधी तर आपल्याला छोटे-छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे, पेढे तयार करून घ्यायचे आहे पिठाचे. एकाच वेळेला पेढे तोडून घेतलेत. त्यानंतर काय करायचं, एक पेढा घ्यायचा, त्याला सुक्कं पीठ लावायचं आहे. खूप जास्त नाही, थोडंसं लावायचं. त्यानंतर त्याची एक वाटी तयार करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने एक छोटीशी वाटी तयार करायची, खोल वाटी तयार करायची, म्हणजे स्टफिंग व्यवस्थित जास्त भरता येते आपल्याला. तर बघा इथे मी वाटी तयार करून घेतलेली आहे. आता आपण स्टफिंग भरून घेऊया. तर मी स्टफिंग पण खूप जास्त भरते कारण मला पराठ्यामध्ये स्टफिंग जास्त आवडते. तर मी इथे बघा जवळपास 2-3 चमचा इतके स्टफिंग भरून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुमचे पराठे खूप जास्त फुटत असतील ना, तर तुम्ही स्टफिंग थोडीशी कमी भरा. पण इथे जवळपास मी 3 चमचा इतकी स्टफिंग भरून घेतलेली आहे पनीरची. त्यानंतर बघा हाताने व्यवस्थित जी स्टफिंग आहे ती खालच्या बाजूने दाबत जायची आणि पिठाला वरच्या बाजूने आले. जसं आपण पुरणपोळी बनवतो की नाही, तशाच पद्धतीने हे पराठे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं, जो एक्स्ट्राचं पीठ आहे ना, तो काढायचं नाही. कारण खूप जास्त एक्स्ट्रा पीठ असेल तर काढा, पण कमी असेल तर काढायचं नाही, नाहीतर पराठे फाटण्याचे चान्सेस असतात. तर बघा मी व्यवस्थित तो पीठ तिथेच लावून घेतलेला आहे. त्यानंतर एक छोटासा परत त्याला पेढा करायचं. त्यानंतर आता आपल्याला लगेच लाटून घ्यायचं आहे. तर लाटत असताना थोडंसं वरून सुक्कं पीठ लावायचं आणि त्यानंतर बघा इथे मी छोटंसं पराठा आधी लाटून घेणार आहे. तर बघा इथे छोटंसं पराठा मी लाटून घेतले. खूप जास्त मोठं नाही, पण छोटंसं पराठा लाटायचं. त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर लावून घ्या.
तर इथे मी पराठा छोटूसा लाटून घेतलेला आहे. आता याच्यावरून थोडीशी मिरची गार्निश करणार आहे, बारीक कट करून घेतलेली. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर गार्निश करून घेतलेली आहे आणि थोडीशी कलोंजी ॲड केलेली आहे. आता आपल्याला परत हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा खूप जास्त पातळ पण लाटायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे छान वाटतो, कुरकुरीतसुद्धा होतो. एकदम पातळ झाला की खूपच जास्त कुरकुरीत होतो तो. तर बघा इथे पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पराठा लाटलेला आहे. आता तावा इथे बघा, मी शक्यतो ना पराठे बनवत असताना लोखंडाचाच तावा वापरते. त्याच्यावर पराठे खूप सुंदर होतात. सगळ्यात आधी तव्यावर थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं. त्यानंतर पराठा टाकून घ्यायचं आणि पराठा पलटवून घ्यायचं. पलटवून घेतल्यानंतर परत तेल लावायचं. आलटून-पलटून दोन्ही साइडनी मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत पराठे भाजून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला कलोंजी कोथिंबीर वरून लावायची असेल तर लावून घ्या, नाही लावलं तरी चालेल. पण लावल्याने खूप सुंदर दिसते म्हणून इथे मी लावून घेतलेली आहे. आणि आता दोन्ही साइडने पलटून मी ते पराठे भाजून घेणार आहे. तुम्ही बघा किती सुंदर पराठा बनून तयार झाले. खरं सांगते खूपच टेस्टी पराठे बनून तयार झाले होते. आता आपण अजून एक पराठा बनवून घेऊया. आता सगळ्यात आधी तर पेढा बनवून घेतलेला आहे. इथे मी थोडंसं लाटून सुद्धा घेतलेली आहे पोळी. त्यानंतर वरून ना कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर थोडीशी मिरची ॲड करून घ्यायची बारीक चिरलेली. थोडंसं कलोंजी ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला थोडंसं मोठ्या साईजमध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे. स्टफिंग भरायला खूप सोपा एक वाटी तयार करायची पेढ्याची. त्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आणि जे पीठ एक्स्ट्राचं आहे तो वरच्या साईडने आणायचं, तोंड बंद करायचं आणि थोडंसं सुक्कं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे पराठा. तर बघा आपला दुसरा पराठा सुद्धा तयार झालाय. तो सुद्धा मी तव्यावर टाकून घेतलेला आहे. आता पलटवून घेते. आता त्यानंतर बाजूने तेल लावायचं, पराठा थोडंसं वर उचलायचं म्हणजे तेल खालच्या बाजूने जातो. व्यवस्थित कुरकुरीत पराठा बनून तयार होते. तर बघा हे मी आलटून-पलटून हा सुद्धा पराठा इथे मी भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघा किती किती छान पराठे बनवून तयार झालेत आणि इथे मी सर्व्ह सुद्धा करून घेतलेले आहे. इथे मी प्लेन दहीसोबत हे पराठे सर्व्ह करून घेतलेले. तुम्ही रायत्यासोबत किंवा तडकेवाले दहीसोबत सुद्धा सर्व्ह करून घेऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन नाश्त्याच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.